का साथ है प्रेम की बात है तब तक बोलो जी अपना तब तक बोलो जी अपना पानी में दूध कवर साहब दूर दूर से जनता देखने हमको आई कि कौन है कितना पानी में और कौन शायरी अच्छा गाता कितना दम है वाणी में वाणी में म्हणून आपल्याला वाणी तर आपले खराब करायचे नाही आणि कार्यक्रम सुद्धा चांगला झाला पाहिजे म्हणून महफिल का साथ है प्रेम की बात है महफिल का साथ है प्रेम की बात है दफ्तर खोलो जी समाज प्रबोधन व्हायला पाहिजे त्याला म्हणतात शाहिरी जमान्याचं एक वेगळंच उदाहरण पाहायला दिसते शांत चित्ताने ऐका बांधवांनो हात धोहा जमान्याचं एक वेगळंच उदाहरण पाहायला दिसते आणि गरीबाचं पोरगा गावच्या शाळेत पण श्रीमंताचं इंग्लिश मीडियम मध्ये जाताना दिसते जमान्याचं एक वेगळंच उदाहरण पाहायला दिसते अरे गरीबाच्या पोरगा सरकारी शाळेत तर श्रीमंताचं इंग्लिश मीडियम मध्ये जाताना दिसते अरे त्याला पाहून गरीबाच्या पोरगा एका कोणत्यामध्ये जाऊन रडताना दिसते त्याला पाहून गरीबाच्या पोरगा एका कोणत्यामध्ये जाऊन रडताना दिसते पण घरी काही सांगत नाही कारण बापाची गरिबी डोळ्यासमोर दिसते बापाची गरिबी डोळ्यासमोर दिसते पण शिक्षण घेण्यासाठी यांना जे श्रीमंत लोक आहेत अरे सरकारी शाळा सोडून आपण कोणाचे घर भरून आलो अरे बिझनेस आलाय शिक्षण म्हणजे काय झालेला धंदा होऊन बसलेला आहे शिक्षण घेण्यासाठी यांना सरकारी शाळा नाही पाहिजे शिक्षण घेण्यासाठी यांना सरकारी शाळा नाही पाहिजे पण शिक्षण मात्र पूर्ण झालं तर नोकरी मात्र सरकारी पाहिजे बरोबर आहे लेक्चर साहेब अरे कायदा करायला पाहिजे होता सरकारने सरकारी शाळेत शिकेल त्याला सरकारी नोकरी लागेल अशा कशा शाळा बंद होतील अशा कशा गावातल्या शाळा बंद होतील आणि म्हणून काय म्हणायचं आहे दुनियामध्ये
वक्त है दफ्तर खोलो जी अपना, दफ्तर खोलो जी अपना। म्हणून मॅडमजी, तुम्ही सुद्धा एक गणामध्ये प्रश्नाची विचारणा केली होती. कशी? तर तो प्रश्न म्हणजे कसा? असा एक साधू होऊन गेला. कसा? असा एक साधू होऊन गेला की ज्याने स्वतःच्या रक्ताने एक अक्षर लिहिलं. ओ माय गॉड. तर तो अक्षर कोणतं? कोणतं? ते साधू कोणता आणि त्या मागील कारण काय? आजी. बरोबर आहे. पण माझं हे म्हणणं आहे की साधू कोणाला म्हणतात? What? ज्याने 6 विकार धुतले नाही त्याला साधू म्हणेल का? नाही नाही नाही. जो काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर याला ज्यापर्यंत माणूस सोडणार नाही तोपर्यंत साधू बनत नाही. नो 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 नो. म्हणून संत काय सांगतात की साधू म्हणावे कोणासी आणि नित्य भोगे तो परनारीसी. आधीच्या संतांमध्ये आणि आताच्या संतांमध्ये भरपूर फरक आहे. कसा? आधीचे साधू संत काय होते? अरे जसे बोलले तसे चालत होते. म्हणून जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. पावले. तर मॅडम साहेबांनी विचारलं की तो साधू कोणता? तर गोष्ट अशी आहे कशी? की ज्यावेळेस पुणे करार झाला होता आणि त्या करारामध्ये देशाची फाळणी झाली आणि म्हणून त्या फाळणीमध्ये गांधीजी डॉक्टर बाबासाहेबाला विचारू लागले की बाबासाहेब तुम्हाला काय पाहिजे? तर बाबासाहेब म्हणाले की माझ्या हक्काचा एक माणूस मला संसदेमध्ये पाहिजे. गांधीजींनी या गोष्टीसाठी विरोध केला. गांधीजींनी या गोष्टीसाठी विरोध केला की असं होणार नाही आणि म्हणून गांधीजी उपोषणावरती बसले. गांधीजी उपोषणावरती बसले, आमरण उपोषण केलं. कस्तुरबा बाईला विचार येऊ लागला. कस्तुरबा गांधीला विचार येऊ लागला की अरे माझा जर नवरा मेला तर माझं कसं होईल? माझा कुंकवाचा धनी जर गेला तर माझं कसं होईल? म्हणून कस्तुरबा गांधी बाबासाहेबाकडे गेल्या आणि बाबासाहेबाला म्हणू लागल्या की बाबासाहेब अहो माझ्या नवऱ्याला वाचवा, हो माझ्या नवऱ्याला वाचवा. तुम्ही हा करार मागे घ्या आणि या करारावरती सही करा. या करारावरती सही करा नाहीतर माझ्या नवऱ्याचा जीव चालला जाईल. त्यावेळेस बाबासाहेब एका डोळ्याने हसले आणि एका डोळ्याने रडू लागले. एका डोळ्याने हसले यासाठी की मी एका पत्नीचा प्राण वाचवलेला आहे आणि दुसऱ्या डोळ्याने रडू यासाठी लागले की अरे मी माझ्या बहुजनांचा हक्काचा माणूस संसदेमध्ये ठेवू शकलो नाही. आणि म्हणून त्या बाबासाहेबांनी बहुजनाच्या एका थेंबाच्या रक्ताने त्यावरती सही केली. गौरव बोलते कसं काहीतरी. आता तुम्ही म्हणाल की बाबासाहेब साधू होते काय? तर ज्यावेळेस बाबासाहेबांनी बुद्धाच्या 10 पारमिता ज्याला म्हणतात, बुद्धाचा अभ्यासक लोक असतील, ज्यावेळेस बाबासाहेबांनी बुद्धाच्या 10 पारमिताचं ग्रहण केलं, पालन केलं, त्यावेळेस सुद्धा ते साधू बनले. आणि म्हणून सर्व आपण म्हणतो की बोधिसत्व परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बरोबर आहे, बरोबर आहे. हे तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर. साधू म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यामागील हे कारण होतं. जर माझं चुकलं असेल, माझं उत्तर बरोबर नसेल तर तुम्ही तुमचं सांगून द्या, माझी हार आणि तुमची जीत होईल. म्हणून काय म्हणतो
त्याला मी 100 सोन्याच्या मुद्रा देणार. पण त्या सभेमध्ये एक 1.5 आईना होता. ओके मा 150 ना तो 1.5 आईना कसा? त्याला वाटलं अरे मी तर उंट पाळतो, असं तेवढ्या मोठा उंटाचं मी दिवसभरामध्ये पोट भरून आणतो. बरोबर आहे. बकऱ्याचं एवढंसं पोट भरायला मला काही वेळ लागेल का? नाही बरोबर आहे. लागेल का? आणि म्हणून त्या 1.5 आईनाने तो विळा उचलला आणि त्या बकऱ्याला नेलं.